आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड जांभूळआड येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपालिका, ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी सर्वांचं स्वागत करतो। कालच आमचे जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते, पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब आणि किरण शेठ उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणुका, सर्वच निवडणुका एकत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वच पदाधिकाऱ्यांचं मत आहे की ह्या निवडणुका जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा विधानसभेच्या निवडणुका महायुतीच्या जशा पार पडल्या आणि मोठा विजय जो संपादन केला, भारतात महायुतीचीच सत्ता आली, म्हणजे BJPचे मोदी साहेब आता पंतप्रधान म्हणून आहेत। महाराष्ट्र राज्यात सुद्धा महायुतीचीच सत्ता आली। गेल्या वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, पण आता ह्या वेळेला निवडणुकाच्या झाल्या त्याच्यात भरघोस यश मिळालं महायुतीला आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतायत आणि त्यांच्याच देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, तसंच इथे आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, भैया शेठ असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वच युतीतले पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, निश्चितच रत्नागिरी शहरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यातील विकास कामांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलंय। दिलाने आणि एकसंघपणे काम करून जसा महाराष्ट्र राज्यात भगवा फडकवला तसाच संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील तर आणि नगरपालिका, नगरपंचायती असतील, निश्चितच हा इथे महायुतीचा झेंडा फडकेल असा सगळ्यांना आम्हाला आत्मविश्वास आहे। त्याप्रमाणे आमचं कार्यही सुरू आहे। एकंदरीत पाहता गेले कित्येक वर्ष जो जिल्ह्याने निधी बघितलेला नव्हता, एवढा विकास निधी माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली इथे रत्नागिरी जिल्ह्यात आलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी जो विडा उचललेला आहे त्याच्यात ते यशस्वीही झालेले आहेत। अनेक कामं झालेली आहेत जिल्ह्यात, रत्नागिरी शहरात तर रत्नागिरी तालुक्यात सुद्धा भरपूर कामं झालेली आहेत। एक एज्युकेशनल हब असेल, पर्यटनाच्या दृष्टीने असेल, रत्नागिरीत अनेक डेव्हलपमेंट झाले आणि हे सर्व जे कार्य जे आहे हे सर्व आपल्या जिल्ह्यातील जनता आणि महाराष्ट्रातील जनताही रत्नागिरी जिल्ह्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते आणि ह्या अशाच सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत आम्ही ह्या यशस्वीपणे पार पाडू असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आमचे सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी आहेत, तालुक्यातील नेते मंडळी आहेत, आज इथे उपस्थित बंड्या शेठ असतील, बाबू शेठ आहेत, बिपिनजी आहेत, कांचनताई आहेत, सुदेश दादा आहेत, त्याच्यानंतर विजय खेडेकर असतील, संजू साळवी असतील, असे सर्वच पदाधिकारी आम्ही निश्चितपणे हा जो सामंत साहेबांचा, भैयांचा जो आदेश आहे त्या आदेशांचं पालन करून आम्ही ह्या एकत्रितपणे निवडणुका लढवू आणि त्याच्यात यशस्वी होऊ असा विश्वास वाटतो। थँक्यू। शिवसेनेची भूमिका येणाऱ्या सर्व निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणूनच लढणार असल्याचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर हेही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले। यावेळी तालुका प्रमुख बंड्या साळवी, बाबू महाप, सुदेश मयेकर, विजय खेडेकर, कांचन नागवेकर सह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। काल जिल्हा शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, आमचे नेते सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूर, संगमेश्वर हे विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरणजी सामंत साहेब यांचा समवेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्या महायुतीमध्ये लढायचं ठरलं आहे। शिवसेना पक्ष, भारतीय जनता पार्टी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि मित्रपक्ष असं सर्व महायुतीमध्ये लढण्याचं ठरलेलं आहे। सर्व
निवडणुका एकच संघाने एकसंघपणे आम्ही लढणार आहोत. त्यावेळी आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित होते, बंड्याशेठ साळवी होते, तालुका प्रमुख बाबूशेठ माप होते, ज्येष्ठ नेते श्री सुदेशजी मयेकर होते, कांचनताई होत्या, संजू शेठ होते, विजय खेडेकर होते, स्मितल पावसकर होते, आमचे असे प्रमुख सर्व पदाधिकारी होते. आणि एकत्रितपणे नगरपालिका निवडणूक लढून मोठ्या म्हणजे संख्येने जास्तीत जास्त जवळजवळ आम्ही असं म्हणतोय की सर्वच्या सर्व जागा जिंकू असं आमचं सर्वांचं मत आहे. तर ह्या पद्धतीत आम्ही लढणार आहोत. जे तिकीट वाटपाचे जे काय आहेत ते वरिष्ठ लेवलला सामंतसाहेब असतील, भैया असतील, बाकी अन्य आमचे जिल्हाप्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असतील किंवा भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते म्हणून निर्णय घेतील. पण जो काही निर्णय घेतील तो आम्ही तंतोतंत पाळून येणाऱ्या निवडणुका ह्या महायुतीमध्ये लढणार आहोत. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.